तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते फुटाण्याचं पिठलं। तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी या छोट्या वाटीने मी 2 वाटी फुटाणे घेतले। हे फुटाणे सगळ्यात आधी मी भाजून घेणार आहे एका कढईत। हलके असे ब्राऊन करून घ्या। फुटाण्याला असा कलर आल्यावर गॅसचा फ्लेम बंद करा। बघू शकता तुम्ही असे ब्राऊन झालेत। त्यात आपण देऊया फोडणी। तर सगळ्यात आधी मी इथे ठेवली आहे कढई। कढईत टाकले तेल। तेल जरा गरम झालं की मी याच्यात टाकते राई आणि कढीपत्ता। मी मोस्टली तुम्हाला सजेस्ट करेन की राई आणि कढीपत्ता टाका, जिरा टाकू नका। राई आणि कढीपत्ता तडतडला की टाकते कांदा। एक कांदा मी बारीक चिरून घेतला होता मीडियम साईजचा। आता कांद्याचा कलर चेंज होतपर्यंत आपण जे फुटाणे भाजून घेतले होते ते वाटून घेऊया। कांदा थोडासा ब्राऊन झालाय। आता आपण याच्यात टाकूया टोमॅटो। टोमॅटो टाकून फिरवून घ्या। टोमॅटो छान असा मिक्स झालाय। तर आता याच्यात ऍड करते मसाले, मीठ चवीनुसार, हळद, धना जिरा पावडर, मिरची। आमची मिरची थोडीशी तिखट आहे म्हणून मी कमी टाकते, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाका। मसाले टाकून मी थोडं पाणी टाकलंय आणि 1 मिनिट तसंच शिजत ठेवलंय। पाण्याचा कूट वाटला होता, त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स केलंय आणि अशी पेस्ट बनवून घेतली आहे। आता फिरवून घेणार आहे। आता शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकत आहे। आता पाणी वगैरे टाकून झाल्यावर याला 2 ते 3 मिनिट शिजवून घ्या आणि याच्यात टाका थोडीशी कोथिंबीर। झाकून ठेवा, 2 ते 3 मिनिट शिजत ठेवा। तर हे आपलं फुटाण्याचं पिठलं एकदम रेडी आहे। तुम्ही याला चपाती सोबत सुद्धा सर्व करू शकता किंवा भाकरी सोबत सुद्धा सर्व करू शकता। मोस्टली गावठी रेसिपी आहे, तुम्ही भाकरी सोबत सर्व केली तर खूपच छान लागेल। तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। थँक्स फॉर वॉचिंग गाईज। लाईक, शेअर अँड सबस्क्राइब।